नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण जसा पाकिटामध्ये मिळतो तसा शेव मुरमुरा बनवणार आहोत। त्यासाठी जी शेव लागणार आहे ती सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत, अगदी घरातील डाळीच्या पिठापासून। हा शेव मुरमुरा माझा साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये बनवून तयार झालेला होता आणि सगळे पदार्थ घरातीलच आपण वापरलेले आहेत। शेव मुरमुरा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी छान उपयोगी येतो किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी छान आहे। चवीला म्हणाल तर चटपटीत क्रंची मस्त लागतो। तर सुरुवातीला आपण इथं शेव बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी घरातीलच डाळीचं पीठ वापरलेलं आहे। त्यासाठी मी एक मेजरिंग कपचा जो कप असतो त्यानुसार 1 कप आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपण हळद घालणार आहोत। अर्धा चमचा मी हळद वापरलेली आहे। आपण यामध्ये तिखट घालणार नाही आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हिंग घालणार आहोत। यामध्ये हिंगामुळे छान टेस्ट येते आपल्या शेवला। अशी हळद मिठाची शेव खूप छान टेस्टला लागते। अगदी नुसती जरी लहान मुलांनी खाल्ली तरी खूप छान आवडीनं खातात। त्यासाठी आपण मोहनासाठी मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। मध्ये तेल ओतण्यासाठी असा खोलगट भाग करून घ्यायचा आणि साईडून त्याच्यामध्ये तेल ओतायचं, म्हणजे व्यवस्थित तेल सगळीकडे पसरणार नाही, मध्ये बरोबर तेल राहतं। हिंग आणि हळदीवरती कडक तेल ओतल्यामुळे अतिशय छान खमंग असा वास आला। तर आता हे तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं, अगदी मस्त असं सगळीकडे लागून द्यायचं। पिठा हातानं असं चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे मग शेव आपली खुसखुशीत होते। तेल छान पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे मग आपली शेव खुसखुशीत होते, नाहीतर शेव कडक होऊ शकते तुमची। त्याला मोहन सगळीकडे लागल्यानंतरच आपण पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। तर मी थंड पाण्यातच पीठ मळणार आहे आणि पीठ थोडं कडकच मळून घ्यायचं, कारण पातळ जर पीठ झालं तर तुमची शेव व्यवस्थित पडणार नाही सोऱ्यामधून। शेवचं पीठ जर पातळ झालं तर ते सोऱ्यामधून गाठी पडतात आणि आपली शेव व्यवस्थित होत नाही। तर माझं आता पीठ मळून झालंय, तर त्याला आपण थोडासा तेलाचा हात लावून झाकून ठेवणार आहोत। पीठ मळून 10 मिनिटं झालेली आहे। तर आता आपण शेव तयार करायला घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला सोऱ्या तयार करून घेणार आहोत। तर सोऱ्याला आतून थोडंसं मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि असे छोटे छोटे गोळे करायचे आणि लांबट आकाराचे गोळे करायचे आणि त्या सोऱ्यामध्ये घालायचे, म्हणजे व्यवस्थित शेव पाडता येते। सोऱ्या तयार करायच्या अगोदरच मी तेल तापत ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये आपण शेव सोडणार आहोत आणि शेव सोडल्यानंतर आपण लगेच गॅस कमी करायचा आहे, परंतु सुरुवातीला गॅस मोठा ठेवून तेल गरम असताना शेव त्यामध्ये सोडायची, नाहीतर शेव तेल धरते। मी गॅसवर छान दोन्ही बाजूनी शेव भाजून घ्यायची आहे। शेव अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये तळून तयार होते। 1 कप बेसन पिठामध्ये साधारण 7 ते 8 सोरे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीनं आपण कमी गॅसवरती छान अशी शेव तयार करून घेणार आहोत। शेवचा वासही खमंग असा सुटलेला आहे सगळ्या घरभर। अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। आता आपली शेव मुरमुऱ्यासाठी लागणारी सगळी शेव तयार झालेली आहे। तर आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। इथं पाहू शकताय भरपूर अशी शेव तयार झालेली आहे आपली। तर आपण मुरमुऱ्याची तयारी करायला घेऊया। इथं मी मुरमुऱ्याला कढईतच फोडणी देणार आहे। तर सुरुवातीला आपण त्यासाठी शेंगदाणे तळून घेणार आहोत। तर कढईमध्येच मी असं 2-3 पळी त्यातलंच तेल वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे, खोबरं जे काही आपण घालणार आहोत ते तळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कच्चा शेंगदाणा तेलामध्ये टाकून तळून घेणार आहे। तुम्हाला भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही सुरुवातीला भाजून घेऊ शकता। तुम्हाला खोबरं, डाळं या गोष्टी आवडत असेल तर त्याही टाकू शकता। तयार करायच्या अगोदर आपण मुरमुरा तयार करून घ्यावा लागतो। मी इथं 1 पाकीट अर्धा किलोचा मुरमुरा घेतलेला आहे आणि तो छान चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि पिठी साखर घालणार आहोत आपण त्यामध्ये आणि त्यामध्ये थोडा मी गोडा मसाला घातलेला आहे आणि थोडा चाट मसाला घातलेला आहे, की जेणेकरून आपली शेव मुरमुरा चटपटीत लागेल। आपला मुरमुरा तयार झालेला आहे, तर आपण त्याची फोडणी करून घेऊया। इथं मी फोडणीमध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि लसूण घातलेला आहे। 10 ते 15 पाकळ्या मी लसूण घातलेला आहे आणि इथं 10 ते 15 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत मी इथं। तुम्ही लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा जरी वापरला तरी चालू शकतो आणि यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घातलेला आहे
आणि हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी शेंगदाणे जे आपले तळले होते ते घालून घेणार आहे। शेंगदाणे परत फोडणीमध्ये छान तळून घ्यायचे, म्हणजे मग छान टेस्ट येते शेंगदाण्याला। आणि यामध्ये एक मोठा चमचा भरून हळद घातलेली आहे। यामध्ये आपण तिखट वापरणार नाही, हळदीचाच रंग आपल्या शेव मुरमुऱ्याला येणार आहे। तुम्हाला लाल तिखट वापरायचं तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता, परंतु आपल्याला शेव मुरमुरा पाकिटात असतो तसा परफेक्ट कलरचा बनवायचा आहे, त्यासाठी मी वापरणार नाही। आता ही फोडणी आपण जे तयार मुरमुरे केले होते त्यावरती ओतून घेणार आहोत। त्या भांड्यामध्येच आपण वरून फोडणी घालायची आहे, मुरमुरे फोडणीत टाकणार नाही। ही फोडणी खाली घमेल्यामध्ये आपण छान चुरमुऱ्याला लागेल अशी सगळीकडे पसरून घ्यायची आहे। प्लेटनं किंवा उलथण्यानं तुम्ही सगळीकडे पसरू शकता। या पद्धतीनं आपण खालीच असं पसरवून घेऊन नंतर आपण चुरमुरा गरम करून घेणार आहोत, किंवा खाली तुम्ही पेपरवर पण पसरू शकता। फोडणी संपूर्ण मुरमुऱ्याला लागलेली आहे, तर त्यामध्ये आपण जी शेव बनवली होती ती सगळी शेव चुरायची आणि त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर शेव करायला वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड शेवही आणू शकता, परंतु ही झटपट होणारी घरातीलच शेव आहे आणि टेस्टीला म्हणाल तर खूप छान चटपटीत लागते। तर हा मिक्स केलेला चुरमुरा आपण थोडा थोडा कढईमध्ये घेऊन गरम करणार आहोत। तुम्ही मोठ्या घमेल्यामध्येही करू शकता, परंतु कधी कधी घमेलं खाली लागू शकतं आणि चुरमुरा करपू शकतो। त्यामुळे मी जी फोडणीची कढई आहे त्यामध्ये थोडं थोडं असं वाटीनं ओतून त्यामध्येच गरम करून घेणार आहे आणि हे गरम झालं की आपण पेपरवरती ओतून घेणार आहोत। हे चुरमुरे छान गरम होईपर्यंत आपण हे असंच थोडं थोडं घेऊन परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शेव मुरमुरा अगदी कुरकुरीत होईल। तुम्ही असाच घरातील पदार्थापासून नक्की शेव मुरमुरा तयार करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा शेव मुरमुरा कसा बनला तो। रेसिपी आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।